यानंतर थेट जाऊयात धाराशिवमध्ये पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या सुरू आहे आणि यात सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. तर पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर धाराशिवमध्ये पाटील कुटुंबियांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करण्यात येतोय. अगदी काहीच वेळापूर्वी अर्चना पाटील यांनी देखील एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आजचा दिवस हा समाधानाचा दिवस आहे, अखेर सत्याचा विजय झालेला आहे असं एबीपी माझाशी संवाद साधताना अर्चना पाटील, पद्मसिंह पाटील यांची सून यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. माफीच्या साक्षीदाराची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं कोर्टानं या निकालावेळी म्हटलेलं आहे आणि सगळ्या पक्षांतराची जी खासदारांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 24 तास पोलीस घराच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे. खरं तर Y+ सुरक्षा जी आहे ती खासदारांना या पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे घर आणि निवासस्थान जे आहेत त्या तर धाराशिवमधली आपण दृश्य पाहत होतो. कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करण्यात येतोय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत होतो. पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं म्हणत कोर्टानं हा महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे. या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देता येत नाही असं कोर्टानं नमूद केलं आणि हा धागा खरं तर सरकारी पक्षासाठी महत्त्वाचा होता. मात्र वारंवार जबाब बदलल्यामुळे माफीच्या साक्षीदाराचा जबाब हा ग्राह्य धरता येणार नाही असं कोर्टानं म्हणत सगळ्याच आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे. संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवरती गुन्हा सिद्ध होत नाही आणि म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे असं या निकाल वाचनावेळी न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे आणि सगळ्या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे. माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे. कोर्टानं पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. पवनराजे हत्या प्रकरणात 20 वर्षांना आज निकाल समोर आलाय. कोर्टानं पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि धाराशिवमध्ये हे प्रकरण 20 वर्ष राजकीय पटलावर गाजत होतं. भाजप कार्यकर्ते आहेत, डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे कार्यकर्ते सगळे आहेत. निर्दोष मुक्तता झाली, काय पहिली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते. सत्य हे परेशान होऊ शकतं परंतु पराजित अजिबात होऊ शकत नाही. आज गेले 20 वर्ष एका कुटुंबाला वेठीस धरण्याचं काम हे विरोधी पक्षाने केलं. पवनराजे निंबाळकर यांचं दुर्दैवी हत्या झाली. ते दुर्दैवी हत्येचं त्यांनी त्या दुर्दैवी हत्येचं भांडवल करण्याचं राजकीय भांडवल करून केवळ डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या कुटुंबियाला वेठीस धरण्याचं काम करण्याचं काम त्या खासदार साहेबांनी केलेलं आहे. त्यांचे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या कुटुंबावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे स्वच्छ चारित्र्याचे नेते होते. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे अतिशय प्रेमळ प्रामाणिक नेते होते. जुने कार्यकर्ते आहेत तुम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे. या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय आरोप झाले होते आणि आता निर्दोष मुक्तता झाली आहे, काय आजची भावना आहे? निर्दोष मुक्तता झाल्यामुळं आम्हाला फार आनंद झाला. कारण अशा सज्जन माणसाला अडकवण्याचा जो प्रयत्न केला खासदारांनी ते अतिशय दुर्दैवी आहे. कारण कसं झालं, बाप मेला म्हणून त्याने आपलं भांडवल केलं आणि 3 वेळेस निवडून आलो आणि सांगितलं की मी मोदीमुळे आलो नाही. दुसऱ्या वेळेस म्हणले मी हत्या प्रकरणात तुमच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते, त्यावेळेस मोर्चे निघाले होते. आज निर्दोष मुक्त निकाल आल्यानंतरची भावना काय? चांगली भावना आमच्यावर सुद्धा असेच ज्यावेळेस